बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. जवळपास 1.25 वर्ष झाले शिवसैनिकांना. गेल्या 1.25 वर्षापासून आपण सारे झुंजतोय, आपण सारे लढतोय. या शिवसेनेच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये, या शिवसेनेच्या संघर्षाच्या लढाईमध्ये आपण सारे मिळून लढतोय. आज महाराष्ट्रातील उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रातला लाखो करोडोंचा शिवसैनिक आज लढतोय, झुंजतोय. आज रणांगणामध्ये आपण एक तसूभरही मागे हललो नाही आणि कधी हलणार नाही. अरे आपण बाळासाहेबांना वचनबद्ध आहोत. आपण आपल्या शिवसेनेला, आपल्या धनुष्यबाणाला आपण वचनबद्ध आहोत. होय, आम्ही आहोत इथे. आम्ही लाखो करोडोंचे शिवसैनिक आहोत इथे. उद्धव साहेबांच्या पाठीशी आम्ही आहोत. आमच्या शिवसेनेला कोणी नख लावू शकत नाही. जोपर्यंत तुमच्या माझ्यासारखा कडवट निष्ठावंत या मैदानात उभा आहे ना, या रणांगणात उभा आहे ना, कुठली कमळीची माय व्याली नाही हो, कुठल्या गटातटाची, कुठल्या शिंदे टोळीची माय व्याली नाही, जे आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं, आमच्या शिवसेनेकडे वाकड्या नजरेने पाहिलं. एवढी निष्ठा आमच्या अंगात भरलेली आहे आणि हा शिवसैनिक काफी आहे. या शिवसेनेला, तुमच्या माझ्या शिवसेनेला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी एवढी निष्ठा काफी आहे. हा शिवसैनिक काफी आहे. हा बाहेर काढेल माझ्या शिवसेनेला, या सगळ्यातनं बाहेर काढेल. आपली लढाई कुठल्या गटातटाशी नाहीच आहे, कुठल्या शिंदे टोळी नावाच्या गटाशी नाहीच आहे. हा शिंदे टोळी नावाचा गट आम्ही असा उचलून बाहेर फेकू. आमची लढाई जर खऱ्या अर्थाने आहे तर ती आहे कमळाबाई बरोबर. आमच्या शिवसेना प्रमुखांच्या भाषेतल्या कमळाबाई बरोबर आमची लढाई आहे. या भारतीय जनता पक्षाशी आमची लढाई आहे. कारण हा भारतीय जनता पक्ष हा कोणाच्या बापाचा कधी होऊच शकत नाही. हा भारतीय जनता पक्ष हा स्वतःचाही कधी होऊ शकत नाही. हा वेळ प्रसंगी स्वतःच्या नेत्यांना देखील खाऊ शकतो. याची बरीच उदाहरणं मागे तुम्ही पाहिलेत, इतिहासामध्ये पाहिलेत. हा भारतीय जनता पक्ष कुणाचाही होऊ शकत नाही. हा फक्त सत्तेचा आहे, हा फक्त स्वार्थाचा आहे. याला फक्त दिसते ती सत्ता, स्वार्थ, एवढंच याला दिसू शकतं. भारतीय जनता पक्षाच्या समोर सारे उभ्या हिंदुस्थानातले पक्ष त्यांनी गुडघे टेकले, पण हा शिवसेना नावाचा कडवट निष्ठावंतांचा पक्ष, तुमच्या माझ्यासारख्या रांगड्या शिवसैनिकांचा पक्ष, हा छाती ठोकून उभा राहिला या भारतीय जनता पक्षासोबत. वेळ प्रसंगी आम्ही आमच्या पक्षाची 2 शकलं होऊ दिली, चालेल ना. आज तुमच्या त्या न्यायाच्या भाषेमध्ये शिवसेना 2 भागांमध्ये दिसते, पण आमच्या नजरेसमोर शिवसेना एकच आहे. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. जिथे ठाकरे तिथे शिवसेना, जिथे मातोश्री तिथे शिवसेना. यांना कसं कळणार हे? शिवसेना हे काही नावाचं, चिन्हाचं असं काही प्रतीक नाहीये. शिवसेना म्हणजे 4 अक्षर नाहीयेत. शिवसेना म्हणजे ठाकरे आहे. शिवसेना म्हणजे निष्ठा आहे. आणि या निष्ठेला तुम्ही कसं घेणार? सारा लाखोंचा, करोडोंचा शिवसैनिक जागेवरच राहिला की हो. तुमच्यासोबत 40 आमदार, 12 खासदार म्हणजे शिवसेना होऊ शकत नाही. मुठभर नगरसेवक घेतले म्हणजे शिवसेना होऊ शकत नाही. या गोष्टी तुमच्या कधी लक्षात येणार? आणि ते लक्षात येण्यासाठी तुम्हाला निवडणुका लावाव्या लागणार. त्या निवडणुका तुम्ही लावणार कधी? शिंदे टोळी हो, तुम्ही निवडणुका लावणार कधी? चला, तुमच्या हातात तर त्या गोष्टीच नाही. तुम्ही गुलाम तिसऱ्याचे. जो तिसरा तुमचा आहे ना, तिसरा, त्याला माझा प्रश्न आहे. ना तुम्ही सिनेटच्या निवडणुका लावल्या, ना तुम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुका लावल्या, ना तुम्ही खासदारकीच्या त्या पोट निवडणुका लावल्या. तुम्ही कुठल्याही निवडणुका लावूच शकत नाही. तुम्हाला हबाडा बसला अंधेरी पूर्वेत, तुम्हाला कसब्यात बसला, तुम्हाला पिंपरी चिंचवडमध्ये बसला, तुम्हाला कोल्हापुरात बसला, तुम्हाला शिक्षक पदवीधरमध्ये बसला. तुम्ही निवडणुका लावूच शकत नाहीत. तुमचं सारं संपलंय. हा भारतीय जनता पक्ष पस्तावलाय. भारतीय जनता पक्ष पस्तावलाय. झालं गेलं प्रकरण करून भारतीय जनता पक्ष पस्तावलाय. त्याला वाटलं कुठल्या तरी पक्षाला फोडून हा अंदाज घ्यावा महाराष्ट्रामध्ये. चला, एखाद्या बलाढ्य पक्षाला फोडून दाखवूया, शिवसेनेला फोडून दाखवूया आणि हे यशस्वी करून दाखवूया. सरकारांच्या मार्फत, संस्थांच्या मार्फत हे यशस्वी करून दाखवूया. याने हा विडा उचलला जरूर, पण हा विडा त्याला पचवता आला नाही. हा विड्याचं पान गालातच राहिलं. ते नरडी खाली जाऊच शकलं नाही भारतीय जनता पक्षाच्या. त्याने आमदार फोडले, खासदार फोडले. शिवसेनेची झालेली फाटाफूट पाहून, त्यानंतर जमलेलं हे वातावरण पाहून त्याने आणखी एक पक्ष फोडला. पण तरीही काही शक्य होत नाहीये भारतीय जनता पक्षाला. भारतीय जनता पक्ष पस्तावलाय. आणि सगळ्यात मोठी या सगळ्या कांडाची किंमत जर कोणी मोजणार असेल भविष्यात, तर तो भारतीय जनता पक्ष मोजणार आहे. हे देखील लक्षात घ्यायचं. भारतीय जनता पक्षाला शिवसेनेसोबतचा हा कडवा संघर्ष परवडणारा नाहीये. कुठेतरी हालचाली चालू आहेत, काहीतरी सूर जुळतील का याच्या हालचाली चालू आहेत, पण फाट्यावर मारलं जात आहे. फाट्यावर माझ्या पक्षाला हात घातलाय. लक्षात घ्या, माझ्या पक्षाला हात घातलाय. मातोश्री पर्यंत हात घातलाय. तुमच्या नेत्यांनी नको ती विधानं केलीत. मातोश्री पर्यंत हात घातला, माझ्या सेना भवनापर्यंत हात घातला, माझ्या शिवसेनेच्या धनुष्यबाणापर्यंत हात घातला, माझ्या घटनेपर्यंत हात घातला. आता मात्र भारतीय जनता पक्ष, तुमचं काही खरं नाही. कारण ज्या वेळेस कडवट निष्ठावंत शिवसैनिकाला चिथवलं जातं ना,
त्यानंतर मात्र काही खरं नाही. संयम दाखवला साहेबांनी. आज महाराष्ट्रातील तमाम जनतेने पाहिलं, महाराष्ट्रातील तमाम साध्या सुध्या सर्वसामान्य जनतेने पाहिलं संयम कसा असतो. करोडोंचा निष्ठावंत शिवसैनिक हाताशी असताना संयम कसा दाखवला जातो, तो असा दाखवला जातो. काही होऊ शकलं असतं या महाराष्ट्रामध्ये, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता, पण संयम कसा असतो त्या माणसाने दाखवला. कोविडच्या काळातही तुम्ही पाहिलात, सारी कामं पाहिलीत त्यांची. पण लक्षात घ्या, हा भारतीय जनता पक्ष आता त्याच्या अस्तित्वाची लढाई लढतोय. कारण आज जर शिवसेनेला, कारण बघा त्यांनी शेवटी कसं असतं, तो एक घाव घातलाय शिवसेनेच्या वर्मी, घाव घातलाय आणि त्यात तो सक्सेसफुल झालाय, यशस्वी झालाय. आता घाव घातलाय पण सावध सुटलंय भारतीय जनता पक्षाचं, आणि सावध आम्ही होतो ना त्याचे, आम्ही सुटलोय, आम्ही जखमी आहोत. आणि जखमी वाघ हा कधीही पलटून कार्यक्रम करतोच. भारतीय जनता पक्ष पुन्हा प्रयत्न करतोय. आता मी कुठे पकडू, कसं पकडू, या वाघाला मला संपवावं लागेल ना, तर हा माझ्या नरडीचा घोट नक्कीच घेणार. आणि हा प्रयत्न काय करतोय माहितीये तुम्हाला, दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचं ते ग्राउंड ह्या वर्षी पुन्हा कशा प्रकारे यांना मिळणार नाही याच्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करणार. प्रयत्न कसा असणार माहितीये शिवसैनिकांनो, कारण जवळपास मागच्या वर्षी 2-2.25 लाख 2.5 लाख लोकांचा जनसमुदाय छत्रपती शिवाजी पार्कावर तिथे साराच्या सारा एकवटला. हे म्हणतात 10,000, 20,000, 30,000. अरे आम्ही कोणीच नव्हतो ग्राउंडमध्ये, ग्राउंड रिकामं होतं, फक्त स्टेजवरच माणसं बसली होती, बाकी कोणीच नव्हतं ग्राउंडवर, ग्राउंड पूर्ण रिकामं होतं. आता विचार करा, या वर्षी दसरा मेळाव्याला मागच्या वर्षीचाही रेकॉर्ड मोडला जाणार आहे, जवळपास 3 लाखाच्या आसपास. कारण मागच्या वर्षी पार्क पुरलं नव्हतं, आलेल्या शिवसैनिकांसाठी पार्क पुरलं नव्हतं, एकाही शिवसेनेला रुपयाचं काही दिलं नव्हतं. तिकडे कचोऱ्या, ढोकळे, फाफडे, लक्षात आलं ना तुम्हाला, ते कालचं मुलुंडचं प्रकरण लक्षात आलं असेल कशामुळे हे सगळं चाललंय. ढोकळे, फाफडे, कचोऱ्या काय सगळं वाटलं, तरीही ग्राउंड रिकामं. आलेल्या माणसांना परत घेऊन देखील गेले नाहीत, जे गावागावातून जमवले होते ना, मुंबईला फिरवतो सांगून, मुंबई दर्शन घडवतो म्हणून सांगून. शेवटी 30 साली सर्वसामान्य माणसं, गरीब माणसं स्थानिक शिवसेना शाखांशी आली आणि म्हणायला लागली, आम्हाला ह्यांनी सोडलं असंच, आम्हाला आमच्या गावापर्यंत पोहोचवा. मी तुम्हाला मागच्या वर्षी हे सांगितलं होतं, याही वर्षी तेच करायचंय. कसं तरी करून शिवसेनेला हे ग्राउंड मिळू द्यायचं नाही, कारण ग्राउंड मिळालं तर उभ्या महाराष्ट्रामध्ये, उभ्या हिंदुस्थानामध्ये एकच झंझावात जातो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हा जो झंझावात जातो, एक ग्राउंड, एक पार्क, एक दिवस, एक नेता, ह्या गोष्टी आहेत ना, हा आमचा अखंड, ही आमची परंपरा आहे, शिवसेनेची परंपरा आहे. अरे तुम्हाला कसली आली परंपरा, तुमची घोषणा काय असणार माहितीये, जमलेल्या माझ्या तमाम कमळीच्या गुलामांनो, तमाम कमळीच्या गुलामांनो, लक्षात घ्या, ह्या घोषणासाठी तुम्हाला शिवाजी पार्काचं पार्क पाहिजे ते काय कुणास ठाऊक. पण जर हा संघर्ष पेटला तर हा संघर्ष फार भीषण असणार आहे, हा संघर्ष असणार आहे, हा लढा असणार आहे. कारण ह्या वर्षी कसं, आता तुमच्याकडे कारण काय झाली, मागच्या वर्षी ज्यावेळेस तुम्हाला न्यायालयाने हे पार्क दिलं त्यावेळेस खरी शिवसेना कोण, खोटी शिवसेना कोण, बरोबर, याचा निवाडा लागला नव्हता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये. त्याच्यानंतर तो निवाडा लागलाय. तर कदाचित असंही होऊ शकतं, जी ओरिजिनल शिवसेना आहे तिला कदाचित पार्क दिलं जाऊ शकतं. इथे ओरिजिनल आणि खोटं, डुप्लिकेट असं काहीच नसतं. पार्क फक्त एकाच, ते आहे ठाकरेंचं. दसरा मेळावा हा ठाकरेंचाच. ठाकरे जिकडे तिकडे शिवसेना, आणि ठाकरे जिकडे तिकडे दसरा मेळावा. दसरा मेळावा शिवसेनेचा शिवतीर्थावरच होणार. आम्ही सारे शिवसेनेचे कडवट निष्ठावंत मावळे, आम्ही दसरा मेळावा शिवतीर्थावरच करणार, हे तुम्हाला आज सांगतो. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो, जे होईल ते होईल. बघा, आपलं जवळपास महिना झालाय, आपलं ते ऍप्लिकेशन महापालिकेला देऊन झालेलं आहे, आपलं ऍप्लिकेशन देऊन झालेलं आहे. आता पाहायचंय महापालिका काय करते. महेश सावंत आपले दादरचे विभाग प्रमुख, त्यांच्याकडनं दरवर्षी जे आपले दादरचे विभाग प्रमुख असतात ते देतात ऍप्लिकेशन. आपलं ऍप्लिकेशन सर्वात आधी गेलेलं आहे. आता सदा सरवणकर ज्यांच्या दाताच्या फटीतून हवा पास होते ना, बघूया ना काय करतायत नेमकं, आणि काय कुठे ते गन नाचवायची कामं करतायत ना, रिव्हॉल्वर मागच्या वेळेसच्या गणपतीत नाचवल्या होत्या. पाहूया नेमकं काय घडतंय. पण संघर्ष बडा भीषण होगा, अब याचना नहीं अब रण होगा, ये संघर्ष बड़ा भीषण होगा. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र, आणि खात्री बाळगा, काळजी करू नका, आपला मेळावा शिवतीर्थावरच होणार. जय महाराष्ट्र.